नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा सर्वांनी विचारत असतात, भंडाऱ्याची तयारी कसं झाली आणि कुठंपर्यंत आली आणि काय काय काम राहिलं आहेत ते सर्वांनी आता मला सांगा. तर सर्व लोक सांगू लागतात, मामा भंडाऱ्याची तयारी सर्व झाली आहे बघा. आता सर्व लोक येतील पण सांगावं पण सांगितलं आहे सर्वांनी. आणि इथले सुद्धा तळावरची कामं सर्व झाले आहेत, पाणीसुद्धा आणून ठेवलं आहे. पुढे चिमप्पा सांगू लागतो, मामा सर्व काम इथले आवरले आहेत बघा. आता उद्याची फक्त तयारी करायची आहे, जेवणाची वगैरे करायची आहे, तेवढंच आता बाकी आहे. बाकी सर्व काम आवरले आहेत. इकडे आपण पाहतो रमेश तिच्या पत्नीला बोलत असतो, अगं जेवण वगैरे काहीतरी कर, काहीतरी बनव, मला भुका लागल्या आहेत. मगापासून काय नुसतं बसले आहेस. रमेशची पत्नी सांगू लागते, अहो मी आजारी होते आणि आत्ता मला बरं वाटू लागलं आहे. गीता सांगू लागते, बा आईला आत्ता कुठं बरं वाटत आहे आणि ते पण बाळूमामांच्यामुळं. ती आजारी पडली होती आणि आता चांगलं झालं आहे तिला. रमेश म्हणतो, काय बी सांगू नको, उगाच मागास तर चांगली होतीस आणि त्यानंतर आजारी पडली म्हणून सांगायला आलीस आणि आता परत आणि चांगली झालीस असं बोलत आहेस. काय चाललं आहे तुझं हे. रमेशची पत्नी सांगू लागते, अहो मी खरं काय तेच सांगते. मी आजारी पडले होते, माझं डोकं दुखत होतं, अंग दुखत होतं, मला उठतासुद्धा येत नव्हतं आणि आता एकदम ठणठणीत आहे. आता बरं वाटू लागलं आहे. हे सर्व मामांच्यामुळं झालं आहे, त्यांनीच मला बरं केलं आहे. रमेश म्हणतो, काय बी बोलू नकोस, तू उठ आधी आणि जा जेवण कर, मला भुका लागल्या आहेत. रमेशची पत्नी म्हणते, बरं बरं ठीक आहे, मी बनवते. इकडे गीता सांगू लागते, बा खरंच तिला बरं वाटत नव्हतं आणि मामांच्यामुळं तिला चांगलं वाटू लागलं आहे बघा. तर रमेश म्हणतो, ए तू शांत बस ग, तुला काय समजतंय, उगाच नुसता तू बी तिच्या मागं मामा मामा करत आहेस. आता शांत हो बरं तू. पुढे इकडे मामा विचारत असतात, काय चिमप्पा, काय दादू, सर्वांना सांगितलं आहे नवं, कोण राहिलं नाही नवं. तर तळावर सर्व लोक आले पाहिजेत बघ, भंडारा चांगला पार पडला पाहिजे. सर्व लोक म्हणू लागतात, हो मामा सर्वांना सांगितलं आहे, वालंगवाले सुद्धा येतील बघा, आता समद काम आवरलं आहे आमचं. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, चांगलं आहे म्हणायचं. मग मामा पुष्पाला बोलतात, हे बघ पुष्पा, तुझं आता चांगले दिवस येतील बघ. तू जेवढं काय भोगायची होतीस ते आता भोगले आहेस आणि तुझे वाईट दिवस हे जाणार आहेत. आता बघ तू तुझं काय करायचं ते. एकदा का भंडारा होऊ दे, मग तुला बघू काय करायचं. तू आतापर्यंत लय भोगले आहेस बघ, आता तुला चांगले दिवस येतील. सर्व लोक पाहू लागतात. तसे बोलता पुष्पा रडू लागते व तिच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू येतात. पुढे मामा म्हणतात, हे बघ पुष्पा, तू इथं स्वतःहून मनाने नाही आलेली, तुला मी बोलावून घेतलं आहे. तुझं यायचं बी काहीतरी कारण आहे, त्याच्यामुळं तुला इथं मी बोलावून घेतलं आहे. तू आता खूप त्रास सहन केले आहेस, आता तुला चांगले दिवस आणायची वेळ आली आहेत बघ आणि तुझी काही पुण्याई आहेत म्हणून तू इथंपर्यंत आले आहेस. पुढे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, सर्वांनी आता कामाला लागा, तुमची कामं बघा आणि आवरा, भंडाऱ्याची व्यवस्थित तयारी करा, उद्याच्याला भंडारा आहे. सर्व लोक आपापली कामं करण्यास निघू लागतात. इकडे रमेशची पत्नी रमेशला सांगत असते, अहो मी खरं काय तेच सांगत आहे, मी खूप आजारी होते आणि आता मला बरं वाटू लागलं आहे. रमेश म्हणतो, तू काय बी बोलू नकोस, उगाच काय बी सांगत असते. आजारी वाटत होतं म्हणे आणि झोपली होती आणि आता एकदमच बरं वाटत आहे, असं कसं. मग रमेशची पत्नी बोलते, मी सांगितलं होतं ना मामाने बरं केलं आहे मला अचानक, नाहीतर असं कसं बरं होईल. पुढे रमेशची पत्नी बोलते, अहो आपल्याला उद्या जायचं आहे तळावर, उद्या भंडारा आहे आणि सर्व लोक आपण जायचं आहे, मामाने आपल्याला सांगितलं आहे. रमेश म्हणतो, तू शांत राहा, तळावर कोणीही जायचं नाही, मी जाणार नाही, तुलासुद्धा जाऊ देणार नाही. आणि काय करणार आहेस तिथे जाऊन, इथं कामं माप पडले आहेत, ते कोण करणार.
त्यावर रमेशची पत्नी म्हणते, अहो असं का करत आहे? एक दिवसाला काय होणार आहे? जाऊन येऊ आणि सर्व लोक तिथे आहेत. मोठा भंडारा होणार आहे. आपण गेलं म्हणजे बरं वाटेल. मामांना एकदा भेटून येऊ. तर रमेश चिडतो व म्हणतो, तू शांत राहा, आधी जेवण बनव आणि जायचं नाही. कोणीही जायचं नाही तिथं. आपण त्या बाकीच्यांना काय कामधंदा नाहीत, उगाच जातात भंडाऱ्याला. काय करायचं आहे तिथं? उगाच जायचं आणि यायचं. आणि इथलं कामं कोण करणार? मसाला कोण बघणार? कोण बनवणार? रमेश असं सर्व बोलू लागतो. रमेशची पत्नी म्हणते, अहो जाऊन येऊ की एक दिवस. पुढे आपण तळावर पाहतो. मामा सर्वांनी विचारत असतात, सर्व लोकांना सांगून झाला आहे ना? तर दत्तू म्हणतो, हो सगळ्यांना सांगावं धाडला आहे. आता सर्व लोक येतीलच बघा मामा. मामा पुढे विचारतात, मग रमेश कुठं आहे? अजून आलेला नाही. तर सर्व लोक बोलू लागतात, मामा त्यालाही सांगावं धाडला आहे. आता येईल का नाही ते माहीत नाही. चेमप्पा म्हणतो, त्याला मी जाऊन सांगितलं आहे, पण तो येईल का नाही असं वाटना. आत्तापर्यंत तो यायला पाहिजे होता. बघूया उद्यापर्यंत येईल काय नाही ते. मामा त्याचा स्वभाव तर तुम्हाला माहीतच आहे, तो कसा आहे. पुढे मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी बघतो काय करायचं त्याचं. बाकीच्यांना तर सांगितलं आहे नव्हं? तर चिमप्पा म्हणतो, हो मामा सर्वांना सांगितलं आहे. दादू म्हणतो, हो मामा सर्वांना बोलला आहे. आता येतीलच सर्व लोक. तेवढ्यात तिथे गावातले सर्व लोक येऊ लागतात. ते येऊन मामांचे पाया पडू लागतात. आता गर्दी जमू लागते. तळावर ते सर्व येऊन बसतात. मामांपुढे बसतात. मामांना नमस्कार करतात. मामा त्यांना सर्वांना सांगत असतात, हे बघा भंडारा एक निमित्त आहे. पांडुरंगाचं नाव आपल्याला काढायचं आहे. त्याच्या ध्यानात आपल्याला राहायचं आहे. म्हणजे कसं त्यांची कृपा आपल्यावर बनून राहते. आणि हे बघा तुमचं जे काही मागं तुम्ही सोडून आला आहे, घरात जे काही कामं सोडून आला आहे ते आता सर्व विसरायचं. 2 दिवस मन लावून भंडाऱ्यात कामं करायचं. इथंच तुम्ही राहायचं 2 दिवस. तर सर्व लोक म्हणू लागतात, हो मामा आम्ही इथेच करू, कामं करू, सेवा करू आणि 2 दिवस भंडारापाशी राहू. तेवढ्यात तिथे मोहन व त्याची पत्नी येते. ते दोघेही बोलू लागतात, मामा जेवणाचं सर्व आम्ही बनवतो, आम्हाला येतं आहे. मामा म्हणतात, बरं ठीक आहे, तुला जसं जमतं आहे तसं कर आणि प्रसाद चांगला झाला पाहिजे. मोहन म्हणतो, हो मामा. मोहन व तिच्या पत्नीला पुष्पा पाहते व ती तिथून उठून जात असते. मामा तिला बोलवतात, पुष्पा थांब जरा आणि इकडे ये. कुठे जात आहेस? कुठेही जायचं नाही. आता हे आलेत म्हणून तू उठून जात आहेस, असं नाही चालणार. मामा मोहनला व त्याच्या पत्नीला सांगू लागतात, हे बघा तुम्ही ज्या कामासाठी आला आहे ते काम करा. बाकीचं इकडं तिकडं लक्ष घालू नका आणि हिला उगाच त्रास करू नका. तर मोहन तेन बोलू लागतात, हो मामा आम्ही तसं काहीही करणार नाही आता. तर पुष्पा बोलते, बरं ठीक आहे मामा, मी नाही जात कुठे, इथेच थांबत आहे. पुढे आपण पाहतो भंडाऱ्याची सर्व तयारी करत असतात. पालखी आता आवरलेली असते. ते सर्व लोक उचलतात व बोलू लागतात, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, बाळूमामाच्या नावानं चांग भलं, असे ते घोषणा सर्व करू लागतात. आता भंडाऱ्याची तयारी सर्व चांगली झालेली असते. आता भंडारा फक्त कसा पार पाडायचा हे सर्व लोक बघत असतात. पाऊस तर काय आता येणार नाही हे सर्वांना समजलं असतं. मामाने त्यांना सांगून ठेवलेलं असतं की आता वरुण देव काय आज पडणार नाहीत, पाऊस इथं काय येणार नाही. जोपर्यंत भंडारा आपला होत नाही तोपर्यंत तरी काय येणार नाही. आणि इकडे मामा रमेशची वाट पाहत असतात. तो कधी येईल काय येईल तेच बघत असतात. तर रमेश तर इकडे यायला तयारच नसतो व तो तिच्या पत्नीलासुद्धा येऊ देत नसतो. असे का तो करत आहे, का करत नाही त्यालाच माहीत. रमेशची पत्नी म्हणत असते, अहो आपण एकदा जाऊया तिकडे आणि एकदा जाऊ, बघू, मामांना नमस्कार करू, एकदा भेटू, म्हणजे आपलं परत आणि सर्व चांगलं चालेल, धंदा आपला वाढेल, मसाल्याचा धंदा चांगला चालेल. तर रमेश म्हणतो,
काय जायची गरज नाही, आता चांगलं चाललं आहे ना आपलं, तर कशाला जायचं तिकडं, जायचं नाही असे म्हणून तो तिलासुद्धा अडवतो, गीतालासुद्धा जाऊ देत नाही. चिमप्पा मामांना सांगू लागतो, मामा ते रमेश काय येईल असं वाटत नाही, आता किती दिवस झाले आपण त्यांना बोलवलं आहे, सांगावंसुद्धा दिला आहे, तो म्हणत आहे मसाला कोण बघणार, काय करणार, त्याचे कामं तो सांगत आहे, तो कारणं सांगत आहे, त्याला यायचं नाही आहे असं मला वाटतं आहे बघा मामा. तर मामा म्हणतात, बरं ठीक आहे, मी बघतो त्याला काय करायचं ते, काय करायचं त्याचं. रमेशची स्वभाव खूप बदललेला असतं, तो गरिबीमध्ये कसं वागत असतो आणि आता कसे वागत आहे हे मामांना आता समजत आहे. पण त्याचं हे सर्व वागणं चुकीचं आहे. त्याची पत्नी त्याला सांगत असते, पण तो ऐकायला काही तयार नसतो. त्याला वाटत असतं की तो काही करतो ते सर्व त्याच्यामुळेच होत आहे, तो मसाल्याचा धंदा वाढवत आहे, तो राबत आहे म्हणून हे सर्व होत आहे. पण तसं नसतं, त्यांना मामांचा आशीर्वाद आहे, मामा त्यांच्या पाठीशी आहेत म्हणून हे सर्व होत आहे. हे जोपर्यंत रमेशला समजत नाही तोपर्यंत त्याचा अवघड आहे. मामा काय एकदा त्याच्या पाठीवरचा हात काढून घेतला तर त्याचा अवघड होणार. आणि इकडे तळावर तर जोरदार तयारी चालू असते, भंडारा एकदम चांगल्या पद्धतीने चालत असतं. आता आपण पुढच्या भागात पाहू काय होतंय, भंडारा कसा पार पडतो हे पाहू. रमेश तळावर येतो की नाही व त्याच्या पत्नीला घेऊन येतो की नाही आपण हे पाहू. मामा त्याला साथ देतील का त्याच्या पाठीवर ठेवलेला हात काढून घेतील, आता हे आपण पुढच्या भागामध्ये पाहू. तर हा आपला आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद फ्रेंड्स, मनःपूर्वक ऐकल्याबद्दल थँक्यू. आपण असे जोडून राहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओज जे काही असतील ते तुम्हाला येतील, तुम्हाला प्रथम दिसतील. आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट्स करा. धन्यवाद फ्रेंड्स.